नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रियाला आता काही करून प्रतिमाचा काटा काढायचा असतो. कारण प्रतिमा आता तिच्या भूतकाळामध्ये काय काय घडून गेले हे ती आठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून ती प्रियाला विचारते की तू मला सांग, लहानपणी मी तुला कशी खेळवत होते, मी कशी लाड करायची, आपण कुठे फिरायला जायचो, मला त्याबद्दल सगळं सांग. तेव्हा इथे आता प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये सुद्धा झोपत असते. त्यामुळे सुद्धा ती खूप जास्त इरिटेट झालेली असते. आणि इथे नागराज प्रियाला म्हणत असतो, मी तुला आधीच सांगितलं होतं तिला इथे घेऊन येऊ नकोस म्हणून. ती आधीच्या गोष्टी ह्या खूपच जास्त ताकदीने आठवण्याचा प्रयत्न करेन. हे सगळं तुझ्यामुळे झाले, कळतंय का तुला? सुभेदारांच्या घरी राहिली असती तर एका रूममध्ये तरी बसून राहिली असती, पण आता इथे स्वतःच्या घरी आली आहे म्हटल्यावर ती आता आधीचं सगळं आठवण्याचा प्रयत्न तर करणारच ना. तेव्हा इथे प्रिया एक आता प्लॅन करते. ती म्हणते की प्रतिमाला किडनॅप करावंच लागेल, प्रतिमाचा काटा काढावाच लागेल. तिला आपण किडनॅप करूया. आपल्या डोक्यावरती जी टांगती तलवार आहे ती आता बाजूला करायलाच हवी. तेव्हा इथे प्रियाने आता प्रतिमाला किडनॅप करण्याचा प्लॅन केलेला असतो. आणि ती आता महिपतच्या मदतीने आता काही गुंड लोक हाताशी धरून प्रतिमाला किडनॅप करण्याचं ठरवते. आणि प्रतिमाला आता किडनॅप केल्यानंतर तिथे आता कुणीही नसतं. ज्या गाडीतून गुंड लोक तिला घेऊन जातात त्या गाडीच्या आजूबाजूनेच इथे सायली अर्जुन आता जात असतात. आणि तेव्हा इथे प्रतिमाचे हात आता सायली आणि अर्जुनला दिसतात. त्यामुळे ते दोघंजण त्या गाडीचा पाठलाग करून आता सुखरूप प्रतिमाला घरी घेऊन येतात. पण इथे प्रिया आता प्रतिमाला किडनॅप कशी काय करते आणि तिला घेऊन जात असताना सायली अर्जुन प्रतिमाचा जीव कसा काय वाचवतात आणि तिला गुंडांच्या तावडीतून कसं घरी घेऊन येतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रतिमाच्या रूममध्ये आता प्रियाला झोपायला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रिया आधीच खूप चिडलेली असते. त्याच्यामध्ये प्रतिमा आता भूतकाळातल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत असते की जेव्हा इथे तन्वी लहान असते तेव्हा ती तिचे कसे लाड करायची, शाळेमध्ये कशा गोष्टी घडायच्या, हे सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. पण इथे प्रियाला आता लहानपणीचं काही माहितीच नसतं, कारण तिची खरी मुलगी ही तर सायली आहे हे प्रियाला माहिती आहे. त्याच्यामुळे आता ती टाळाटाळ करत असते. आणि जी माहिती प्रिया प्रतिमाला सांगायला जाते ती माहिती सगळी खोटी असते. आणि त्यामुळे इथे रविराज काका प्रियाला म्हणत असतात की तन्वी, अगं जे काही घडून गेले ना ते खरं खरं सांग ना, आपल्याला प्रतिमाजवळ खोटं बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे प्रिया तिथेसुद्धा आता खोटं नाटं बोलून टाळाटाळ करून ती गोष्ट तिथल्या तिथे थांबून घेते. पण प्रिया आता पूर्णपणे फसलेली असते. कारण इथे रविराज काकांना कळलेलं असतं की प्रिया प्रतिमाला खोट्या गोष्टी सांगते. आणि प्रतिमालासुद्धा कळलेलं असतं की प्रिया मला आता खोट्या गोष्टी सांगते, माझ्याबरोबर खोटं बोलते. तेव्हा इथे प्रियाला आता काही करून या कचाट्यातून बाहेर पडायचं असतं. आणि तिच्यासमोर आता एकच रस्ता असतो, ते म्हणजे प्रतिमाचं किडनॅपिंग. तर इथे आता प्रियाची झोप कडू होते. प्रतिमा लवकर उठत असल्यामुळे प्रियालासुद्धा लवकर उठावं लागतं. तेव्हा इथे नागराज तिला आता चिडवतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की हे बघा, मला तिच्याबरोबर आता अजिबात रूममध्ये झोपायचं नाही आहे. ती लवकर उठते आणि मलासुद्धा उठवते. त्याचबरोबर तिला आता भूतकाळामध्ये जे काही घडून गेले ते सगळं तिला आठवायचं आहे. आणि मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे. ती जर जास्त काही आठवण्याचा तिने प्रयत्न केला तर तुमच्यासाठी सुद्धा धोक्याचं आहे. तुम्हाला हे कळतंय ना, असं प्रिया आता नागराजला म्हणत असते. तेव्हा नागराज म्हणतो, आता काय करायचं? तिला जर का आधीचं सगळं आठवलं ना तर तिला हे सुद्धा आठवेल की तू तिची खरी मुलगी नाही आहेस. आणि तिला हे सुद्धा आठवेल की तिला कुणी मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा प्रिया म्हणते की नाही नाही, एवढा मोठा धोका आपण नाही पत्करायचा. आपण एक काम करूया, प्रतिमाचं आपण किडनॅपिंग करूया. तिला किडनॅप करायचं म्हणजे कायमचा किस्सा संपेल तिचा. तिची ही खूपच मोठी टांगती तलवार आपल्या डोक्यावरती आहे आणि ती कधीही आपला गळा कापू शकते. तेव्हा आपण आधीच एक काम करूया, प्रतिमेला आता कुणालाही काही कळणार नाही अशा हिशोबाने किडनॅप करूया आणि तिची सुपारी देऊन तिचा काटा काढायला सांगू. आणि सांगू आपल्याला तिच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता प्रिया विचार करत असते की प्रतिमाला बाहेर कसं काय न्यायचं. तेव्हा प्रिया म्हणते की प्रतिमाला माझ्याबरोबर घेऊन जायला नको, नाहीतर सगळा आळ माझ्यावरती येईल. जर तिला काही झालं तर सगळे माझ्यावरती घसरतील. त्याच्यामुळे आता असं काहीतरी करायला हवं की रविराज किल्लेदार आणि प्रतिमा दोघेजण आता बाहेर फिरायला जायला हवेत आणि तेव्हा प्रतिमाचं किडनॅपिंग व्हायला हवं आहे, असं प्रियाने आता विचार केलेला असतो.
तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की बाबा, आई इथे आल्यापासून ती कुठेही बाहेर फिरायला नाही गेली आणि मलासुद्धा अभ्यास असतो, मलासुद्धा तिला कुठेही घेऊन जाता नाही येत. तेव्हा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही आणि आई दोघंजणं कुठेतरी बाहेर फिरायला जा, ज्या ठिकाणी तुम्ही आधीसुद्धा जायचात. म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल आईला कदाचित ते ठिकाणं बघूनसुद्धा भूतकाळातलं काहीतरी आठवेल ना, आधीचं काहीतरी आठवेल. मी लहान असताना तुम्ही जिथे जायचात तिथे आईला घेऊन जा. तेव्हा रविराज काका म्हणतात, आयडिया तर खूप छान आहे, ठीक आहे, संध्याकाळी मला वेळ आहे, आपण तेव्हा प्रतिमा बाहेर जाऊया, लाँग ड्राईव्हला जाऊ आणि मग तिथे मंदिरामध्ये जाऊ, कुठेतरी छान फिरायला जाऊ, तुला चालेल ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ठीक आहे, मला चालेल ना. तेव्हा इथे प्रिया आता तिच्या ज्या सुपारी ज्या माणसांना तिने दिलेली असते, महिपतने तिची मदत केलेली असते, काही गुंड लोक तिला आता मिळवून दिलेली असतात, त्यांना आता प्रतिमाची सुपारी प्रिया देते, नागराज देतो आणि म्हणतात की हे दोघेजणं जेव्हा फिरायला निघतील तेव्हा यांचा पाठलाग करायचा आहे आणि जेव्हा प्रतिमा एकटी दिसेल किंवा भेटेल तेव्हा तिला किडनॅप करायचा आहे. तेव्हा इथे ठरल्याप्रमाणे आता गुंड लोकांना तिने फोटो वगैरे पाठवलेले असतात, तर इथे प्रतिमाचा आणि रविराज काकांचा फोटो त्या गुंड लोकांना पाठवण्यात आलेला असतो. त्यानंतर संध्याकाळी इथे प्रतिमा आणि रविराज काका फिरायला जातात. त्याचबरोबर इथे अर्जुन सायली या दोघांमधला गैरसमज आता दूर झालेला असतो. सायली अर्धवट ऐकून जे काही अर्जुनवरती रागावलेली असते त्याचं तिला उत्तर हे मिळालेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही पूर्ण माझं बोलणं ऐकलंच नाही ना. त्यानंतरला इथे अर्जुन आता तिला व्यवस्थित समजावून सांगतो की मी असं म्हणत होतो की आता जर मी इथे मधुभाऊंची केस लांबवतोय असं मिसेस सायली यांना वाटलं तर त्या खूप जास्त चिडतील. तुम्ही पूर्ण माझं बोलणं ऐकलंच नाही, तेव्हा आता घाई करायला हवी. जे काही पुरावे आपल्याकडे आहेत ते कोर्टामध्ये सादर करून निदान मधुभाऊंना बेलवरती तरी आपल्याला सोडायला हवं आहे. मी असं म्हणत होतो, तुम्ही एवढा मोठा गैरसमज कसा काय करून घेतलात, असं अर्जुन आता सायलीला व्यवस्थित समजावून सांगतो. त्यानंतरला सायलीचा राग गेलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन सायली दोघेजण आता ऑफिसमध्ये आलेले असतात. ते ऑफिसमधून आता घरी जायला निघालेले असतात. तेवढ्यातच इथे रविराज काका आणि प्रतिमासुद्धा मंदिरामध्ये आलेले असतात. मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर रविराज काका म्हणतात की चल आपण कुठेतरी थोडं फिरायला जाऊया. तेव्हा एका ठिकाणी आता रविराज काका गाडी थांबवतात. तिथे भेलवाला असतो, त्याच्याकडून भेल घ्यायला जातात. तेव्हा प्रतिमा आता एकटीच तिथे उभी असते. तेव्हा मागून त्या गुंड लोकांची गाडी येते आणि त्याच्यामध्ये प्रतिमाचं तोंड दाबून तिला आता जबरदस्तीने त्या गाडीमध्ये भरतात. तेव्हा इथे रविराज काकांना त्याबद्दल काही माहिती नसतं. तेव्हा भेल घेऊन गाडीजवळ आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की प्रतिमा तर तिथे नाही आहे. तेव्हा ते आजूबाजूच्या सर्व लोकांना विचारतात की तुम्ही हिला कुठे पाहिलंत का. तेव्हा इथे रविराज काकांना आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की प्रतिमा गेली कुठे, मी तिला काय एकटीला सोडलं. ते म्हणत असतात की प्रतिमाला पुन्हा कुणीतरी गायब केलेली आहे. माझी प्रतिमा 20 वर्षानंतर मला सापडली होती, ती पुन्हा मला सापडेल ना. तेव्हा रविराज काका आता विचार करतात की कुठे शोधू मी तिला आणि आजूबाजूला सगळीकडे तिला शोधण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता त्याच ठिकाणी गाडी चाललेली असते ज्या ठिकाणी 20 वर्षांच्या आधी अपघात घडलेला असतो आणि त्याच दिशेने गाडी जात असताना आता सायली अर्जुन हे दोघंजणं गाडीतून खाली उतरलेले असतात आणि अर्जुनची गाडी खराब झाल्यामुळे तो आता तिला नीट करत असतो. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली या दोघांचंही लक्ष त्या गाडीकडे जातं. तेव्हा गाडीच्या खिडकीवरती त्यांना 2 बांधलेले हात दिसतात. तेव्हा अर्जुन सायलीला संशय येतो की गाडीमध्ये कुणीतरी आहे. तेव्हा दोघेही आता गाडीमध्ये बसतात. अर्जुनने गाडी नीट केल्यानंतर तो लगेचच त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात करतो. तेव्हा ते गुंड लोक एका गोडाऊनच्या दिशेने गाडी फिरवतात आणि प्रतिमाला त्याच्यातून खेचून बाहेर काढतात. तेव्हा सायली अर्जुन म्हणतात, अरे ही तर प्रतिमा आत्या आहे, हे कुठली लोक आहेत आणि तिला का किडनॅप करून आणले. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण इथेच थांबूया लांब आणि ते लोक काय करतायत ते आपण बघूया. तर इथे प्रतिमाचे हातपाय तोंड बांधलेलं असतं आणि खुर्चीला तिला बांधून ठेवलेली असते आणि ते लोक आता दारू पार्टी करण्यासाठी एका दुसऱ्या रूममध्ये जातात. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजणं
हळूवारपणे आता कुणाचंही लक्ष नसताना त्या रूममध्ये जातात जिथे प्रतिमाला बांधून ठेवलेली असते आणि तिथून हळूवारपणे तिला आता सोडवतात. अर्जुन सायलीला बघून प्रतिमा खूप जास्त खुश होते. तर हे कारस्थान असतं प्रियाचं. त्यानंतरला अर्जुन आता पोलिसांना बोलावून घेतो. पोलीससुद्धा त्या ठिकाणी लगेचच पोहोचतात. तेव्हा ती संपूर्ण जागा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली असते. प्रतिमा त्यांना सायली आणून आता गाडीमध्ये बसवते, त्यांना पाणी वगैरे प्यायला देते. त्यानंतरला आता पोलीस आणि अर्जुन सगळे विचारपूस करत असतात की सांग, हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं, कुणी फोन केला होता तुम्हाला? तेव्हा इथे आता ते गुंड लोक म्हणतात की आम्हाला फोनवरती हे काम करायला सांगितलं होतं. तेव्हा या दोघांचे फोटो आम्हाला पाठवले होते आणि सुपारी दिली होती की हिला गायब करायचे आहे. तेव्हा ज्या नंबरवरून फोन आलेला असतो, अर्जुन म्हणतो तो नंबर कुठला आहे? तेव्हा तो नंबर चेक केल्यानंतर तो प्रियाचा नंबर असतो आणि त्याच्यावरती आता प्रियाचा फोटोसुद्धा असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हीच ती मुलगी होती का? तेव्हा गुंड म्हणतात हो, हीच ती मुलगी होती, तिनेच फोन केला होता. तेव्हा आता पोलिसांनासुद्धा ती माहिती मिळालेली असते. तेव्हा अर्जुन रविराज काकांना फोन करतो आणि म्हणतो की प्रतिमा आता सापडलेली आहे, काळजी करू नको, तू आता घरीच ये, आम्ही सगळेजण घरी पोचतोय. तेव्हा रविराज काका आता सुभेदारांच्या घरी पोचलेले असतात. प्रियासुद्धा बरोबर जाते, सुमन नागराजसुद्धा जातात. सगळेजण सुभेदारांच्या घरी भेटतात. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघंजणं प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्याच घरी येतात. तिथे गेल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की सिनियर, तुला माहिती आहे का, म्हणजे ज्या लोकांनी प्रतिमा त्याला किडनॅप केलं होतं त्या लोकांना कुठल्या मोबाईलवरून फोन गेला होता, तो नंबर मी घेऊन आलो आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात कुणाचा नंबर आहे तो? तेव्हा अर्जुन म्हणतो तुला आता कळेलच. आणि अर्जुन आता प्रियाच्या फोनवरती फोन करतो. तेव्हा आता प्रियाच्या मोबाईलची रिंग वाजायला लागते. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात पण हा तर तन्वीचा नंबर आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मला माहिती आहे, त्या किडनॅपरने मला हाच नंबर दिला आणि म्हणाला की ह्या मुलीने फोन केला होता. तेव्हा प्रिया म्हणत असते बाबा मी असं का करेन, ते लोक खोटं बोलत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो हो का, इन्स्पेक्टर साहेबांसमोर हा नंबर त्यांनी मला दिला आहे आणि मी स्वतः चेक केला आहे, नंबर तुझ्याच फोनवरती लागतोय ना. तेव्हा इथे आता रविराज काकांना प्रियाचा खूप जास्त राग येतो आणि ते तिला आता प्रश्न विचारायला सुरुवात करतात की हे सगळं का केलंस, करण्याची गरज काय. आणि आता अर्जुन आणि रविराज काका दोघेही प्रियाला आता इथे विटनेस बॉक्समध्ये म्हणजे अगदी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात आणि तिला प्रश्न विचारत असतात की नेमकं हे सगळं करण्यामागचं कारण काय. आणि तिची चांगली धुलाईत करत आता तिची जेलमध्ये सुद्धा रवानगी करतात आणि तिला पुढे कारवाई करण्यासाठी आता त्यांनी चांगलेच आदेश दिलेले असतात. तरी ते प्रियाचा खरा चेहरा आता रविराज काका आणि अर्जुन यांच्या समोर आलेला असतो. तेव्हा सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात की ही मुलगी नक्की आहे तरी कोण आणि तिने हे सगळं का बरं केलं असेल. म्हणून इथे रविराज काका तिच्या थोबाडीसुद्धा मारतात आणि म्हणतात की खरं खरं जे काही असेल ते आम्हाला सांग. अशा रीतीने आता प्रियाची चांगलीच हक्कलपट्टी केलेली असते.